नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत एन्काउंटरमध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी नुकताच एक मोठा जनसमुदाय एकवटलेला होता, शेतकऱ्यांचा एल्गार पुकारलेला होता, अनेक मागण्या होत्या त्यांच्या. सरकारनंही त्या मागण्या जवळपास मान्य केलेल्या आहेत. आपल्यासोबत बच्चू कडू आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि नेते. खूप खूप स्वागत आपल्या एन्काउंटरमध्ये. धन्यवाद. पहिला प्रश्न तर मला असाच विचारायचा आहे की प्रहार जनशक्ती पार्टी ह्या पक्षाची जेव्हा तुम्ही स्थापना केली, प्रहार हे नाव का ठेवलं? जनशक्ती पार्टी का नाही, शक्तिशाली का नाही, प्रहारच करायचा होता का पहिल्यापासून? तर शिवसेनेची पार्श्वभूमी होती. दुसरा नाना पाटेकर आमचे आवडते हिरो होते. बर. आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रहार पिक्चर पाहिला होता मी आणि म्हणून प्रहार ठेवले. वार असलाच पाहिजे आणि आमची मानसिकता बऱ्यापैकी वारचीच आहे. त्याच्यानं तसं ते प्रहार आहे, प्रहर आहे, म्हणजे सकाळ होतं पण वापरतो प्रहार. अच्छा, रजिस्टर्ड ॲज अ प्रहर आहे. हो. बर बर बर. त्यामुळे मग नाना पाटेकरांना कधी भेटलात का त्यानंतर? बरेचदा भेटलं पण हा विषय काही नाही काढला आम्ही कधी. चला, किमान आता जय महाराष्ट्राच्या माध्यमातून नाना पाटेकर यांना कळू शकेल की त्यांच्या एका पिक्चरमुळे एका पक्षाची स्थापना झालेली आहे. आणि कुठेतरी नाना पाटेकर यांची टेंडन्सी जशी आहे की सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न, तो कुठेतरी आम्हाला तुमच्या मध्ये देखील जाणवतो. इतकी वर्ष तुम्ही संघर्ष करताय. हा संघर्ष बदलत गेलाय मात्र काही वर्षांमध्ये, तर या संघर्षाकडे कसं पाहता? जो संघर्ष प्रहार साठी म्हणून सुरू केला होता. नाही, प्रहारसाठी केला नाही, ते तर फक्त म्हणजे नाम मात्र आहे. प्रहारसाठी संघर्ष करायचं असतं तर मग त्याला राजकीय आपण जास्त प्राधान्य दिलं असतं. आमच्यासाठी दिव्यांग असेल ज्याचा कोणी आवाजच होत नव्हतं. मला नाही आठवत का मी विधानसभेत जेवढे प्रश्न उभे केले, उपस्थित केले, लक्षवेधी किंवा जेवढे आंदोलन केले तसे देश पातळीवर कुठंच काही झाले नाही. त्या मानानं 182 शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले. दिव्यांग मंत्रालय झालं आणि 600 रुपयाच्या महिन्यावरून लढत लढत आता 2500 आणलं. आमचं म्हणणंच होतं का गरिबापर्यंत पैसा गेला पाहिजे, जो गरज आहे त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. एक तर श्रमावर आधारित योजना असली पाहिजे, नाही तर अडचणीवर आधारित असली पाहिजे. अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत झाली पाहिजे सरकारकडून. आणि जे श्रमावर जगतात, श्रमच त्यांचं आयुष्य आहे, त्यांच्यासाठी पण सरकार दोनही इकडे करत नाही, तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून आम्ही यांच्यासाठी लढत होतो. मी तुम्हाला माहीत असेल, मी मोघे साहेबांचं घर ताब्यात घेतलं होतं. 2 दिवस ताब्यात होतं आमचे. ते मागच्या दरवाजावर पळाले होते. CMच्या बाजूनच बंगला होता त्यांचा. आम्ही 5-6 दिव्यांग न सांगता घुसलो घरात आणि मागण्यापर्यंत निघालोच नाही. तेव्हा 3 शासन निर्णय निघाले होते. पण हे करावं लागतं, त्याच्याशिवाय कुठं होतंय? आंदोलनाशिवाय काय होतंय? दिव्यांग झाला, शेतकरी झाला, हा काही राजकीय हे नाही आहे. म्हणजे सध्या राजकारण जातीचं आहे, धर्माचं आहे आणि पैशाचं आहे. आता ते EVM मशीनचं पण झालं. आणि जातीच्या राजकारणामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं असतं. कसं काय जातीचे मतं कन्वर्ट होईल किंवा धर्म सांगून आम्हाला मतं भेटतात आणि ते प्रचंड ताकदीनं भेटतात. म्हणजे तुम्ही जर समजून घ्या, मी 10 वर्ष काम करत आहे, मेहनत करत आहे शेतकऱ्यांचं, पण ऐन वेळेच्या वेळेस जर त्याच भागात जर हिंदू मुसलमान झालं तर ती मेहनत गेली. ते दोन शब्दाची बाचाबाची किंवा त्याच्यातला काही एखादा प्रकारसुद्धा 20 वर्षाची मेहनतवर तुम्ही पाणी सोडावं लागतं. सगळी मेहनत वाया जाते. त्यानं धर्म आणि जातीचे मुद्दे सध्या सरकारला बगर कष्टाचे आहे, बगर मेहनतीचे आहे, बगर पैशाचे आहे, फक्त झेंडे दाखवून मतं घ्यायची आहे. आणि ती परंपरा झाली आता. कारण काय झालं आहे, काम करण्याची तयारी कुठल्याही पक्षामध्ये नाही. महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष द्यायची व्यवस्था नाही. त्यांच्यासाठी अधिक काही चांगलं करायच्या भावनाही नाही, संवेदना नाही, संवादही नाही. त्याच्यानं ह्या दोनही गोष्टी संपलेल्या आहे. आणि मग घरी बसून काय करता येईल? द्या भांडं लावून. एवढं सोपं आहे ना. म्हणजे एवढे कष्ट. ते म्हणतं ना का एखादा आंब्याचं झाड लावा, मग त्याला पाणी टाका आणि मग आंबे घ्या. हे डायरेक्टच आंबे घेतात, झाड दुसऱ्याचं लावलेलं असतं. ही राजकीय अवस्था आलेली आहे. आता आपण जो एल्गार पुकारला होता शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी,
तुम्हाला तरी अपेक्षित होतं इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकवटेल? काय प्रचंड मेहनत केली होती. मार्च महिन्यात मी रायगडला उपोषणाला बसलो होतो, म्हणजे रायगडच्या पायथ्याशी. मार्चनंतर पुन्हा आम्ही मंत्र्याचे घरं घेरले होते. तुम्हाला माहीत आहे, माणिकराव कोकाटेंच्या घरावर आम्ही गेलो होतो. नंतर CM साहेबाच्या घरासमोर आम्ही रक्तदान शिबिर घेतलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 8 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आमचं झालं. नंतर पैदल यात्रा आणि नंतर 200 सभा घेतल्या महाराष्ट्रात. 3 महिने गेल्या, 8 महिने मार्चपासून पडतो आहे मी. घरी फक्त कपडे बदलायला जात होते. जेवढे ड्रेस घेतले 3-4 दिवसाचे का निघालो आहे. म्हणजे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचंड कष्ट आहे, मेहनत आहे आणि त्याच्यातून हा सगळा शेतकरी वर्ग एकठवला होता. पण जितक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकवटलेला होता आणि म्हणजे खरं तर आम्हाला पण अचंबित आम्ही झालेलो, कारण आम्हाला वाटलेलं की सुरुवातीला काही तास हे आंदोलन चालेल, मात्र ते जवळपास 2 दिवस चाललं. 3 दिवस 3 दिवस चाललं. 27ला सुरू झालं, 27, 28 आणि 29. नक्कीच. पण हे आंदोलन सुरू होत असताना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली, 2 उपमुख्यमंत्री त्या बैठकीला होते आणि तुम्ही थेट सांगितलं की मी येणार नाही. म्हणजे असं पहिल्यांदाच आंदोलन बघायला मिळालं की जिथं आंदोलन करता, मागणीसाठी म्हणून आंदोलन करतोय, त्यांच्या मागण्यांवर म्हणजे एक सकारात्मक विचार करण्यासाठी म्हणून सरकारची कमिटी किंवा एक बैठक सरकार मुख्यमंत्री लावतात आणि तुम्ही थेट म्हणालात की मी येणार नाही. त्यांची बैठक ना 28ला लागली होती. म्हणजे ज्या दिवशी आमचं आंदोलन म्हणजे महत्त्वाच्या टप्प्यावर जात होतं, त्याच वेळेस त्यांनी ते बैठक लावली. तर आम्ही सगळ्यांना अंदाज आला असेल आंदोलनाचा, म्हणून बैठक लावली. त्यांनी 5-6 दिवस अगोदर लावली असती तर गेलो असतो. पण आम्ही जर त्या दिवशी 28ला बैठकला गेलो असतो तर त्यावेळेस 1 ते 1.5 लाख लोक तिथं हजर होते आणि ते चिघळलं असतं, म्हणजे आंदोलन हातातून गेलं असते. आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि ते त्या दिवशी जाणं आम्ही टाळलं. पुढची डेट मागून घेतलेली तुम्ही की पुढच्या डेटला? नाही, काय झालं आहे, आंदोलनाची पूर्ण जर तुम्हाला पार्श्वभूमी ऐकायची असेल तर आम्ही आंदोलन जे स्थळ आहे त्याला आम्ही 4 महिने अगोदर निवडलं होतं. बरं. त्या ठिकाणी मी 10-15 वेळा गेलो. बरं. त्याचे प्रत्येक बारकावे त्या ठिकाणाचे जिथं आम्ही आंदोलन करायचं होतं त्याचे सगळे बारकावे, रस्ते कुठून येतं, काय येतं, तिथून रेल्वे किती दूर आहे, विमानतळ किती दूर आहे, उद्या यानं जर काही झालं नाही तर मग रेल्वेवर जाता येतं का, ते जवळ असलं पाहिजे. म्हणजे पूर्ण आम्ही ते अभ्यास केला होता. त्याच्यावर त्यानुसार ते लोकेशन सिलेक्ट केलं. ते लोकेशन आम्ही ठीक केलं आणि मग आम्ही सांगितलं की CMच्या घरी जातो आहे. मग सगळी यंत्रणा CMच्या घरावर गेली. आम्ही तिथं येऊन बसलो आहे आणि बरोबर व्यवस्थित आम्हाला जे स्थळ पाहिजे होतं बरोबर राईट त्याच ठिकाणी बसल्यामुळं त्या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची ताकद भेटली आणि ते 90 किलोमीटर जाम झालं आहे. त्याचा फायदा शेतकऱ्याच्या या आंदोलनाला मागणीसाठी फार मोठा झाला आहे. मला वाटलं 1 दिवस जरी जाम झालं ना तर सरकार तालावर येईल, पण हे त्याच्यापेक्षा काही विदर्भातलेच पहिलेचे देवाभाऊ राहिले नाही. म्हणजे आता पूर्ण राजकारणी झाले. मला आठवतं आहे मी एक दिव्यांगासाठी आंदोलन केलं होतं. ते पहिले मुख्यमंत्री होते तेव्हा. गाडगेबाबाच्या धर्मशाळा आहे ना CSTला लागून, तिथे धर्मशाळा आहे. आम्ही ते भिंत रंगून आंदोलन करत होतो. त्या धर्मशाळेला कलर देऊन 3 दिवस कलर मारत होतो आम्ही. फक्त पॉझिटिव्ह आंदोलन होतं ते. तर त्यांना तेव्हा फोन आला होता, त्यांनी कसं की बाई हे इतके मोठे दिव्यांग आहे, कुठे जेवतात का, काही काय. तेव्हा आम्हाला त्यांनी डब्बा पण पाठवला, मीटिंग पण घेतली आणि 4 मागण्या तेव्हा मंजूर केल्या होत्या. बरं. ते देवाभाऊ आणि आताचे देवाभाऊ प्रचंड जमीन आसमानचा फरक आहे. काय असं बदललं तुमच्यात आणि त्यांच्यात, दोघांमध्ये? फुल राजकारणी झाले ते. तुमच्यात काय बदललं आणि त्यांच्यात काय बदललं? माझी आक्रमकता वाढली म्हणून ते बदलले. हां. वो बच्चू कडू को गुस्सा क्यों आता है? गुस्सा क्यों आता है? क्योंकि हम जो लोगों के लिए काम करते हैं, जैसे दिव्यांग. मराठीत उत्तर देऊ शकता, मी पंच मारला फक्त हिंदीत. काय होतंय जेव्हा डोक्याच्या बाहेर जातं ना काही
कापा, रवी आमदारांना राणांच्या कापा. तेही देखील ते असं मी ऐकलं, आमदारांचं मुडकं हे करा. नाही, त्यांनी काय, आम्ही काय म्हटलं का, मी म्हणत होतो ठोका, ते आलं कापा. मग ते एवढी झोंबली, मग म्हटलं ठीक आहे, तुम्हाला एवढं झोंबते तर मग कापूच. पण मग ह्याच्याने जर काही विपरीत परिणाम झाला किंवा म्हणजे तर त्याचं काही. मग तुम्हाला एक सांगा, आमदाराला झाला विपरीत परिणाम तर रोज 10 शेतकऱ्यांची आत्महत्या होते. तो परिणाम नाही वाटत तुम्हाला? ते वाईट नाही वाटत का तुम्हाला? इथं आजही किमान 2 ते 3-4 लाख लोक उपाशी झोपत असणार. ते पैशाच्या चणचणमध्ये पैसे नाही आहे म्हणून उपचार होत नाही, असे कित्येक लोक आहे. मग 75 वर्षामध्ये तुम्ही याच्यासाठी सत्ता हाती घेतली? हे अपेक्षित होतं का आम्हाला? आम्ही एवढं मोठी मेहनत करून सगळं रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करायचा आणि भाव हाती माल आल्यावर भाव भेटत नसेल तर काय करायला पाहिजे पूजा? संत्र्याच्या भावासंदर्भात पण तुम्ही आता एक वेगळी मागणी केली. तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून पूर्ण कर्जमाफीची मागणी करताय, संत्र्यासाठी वेगळी मागणी करताय. मग ही वेगळी मागणी का करताय? कसं आहे, निवड प्रोसेसिंग करून प्रश्न नाही मिटत. त्याला जगभरातली जी शेती आहे ते सगळ्यात तोट्यातली शेती आपला शेतकरी करतं भारतातला. जगाच्या व्यासपीठावर 2-3 देश असे असेल का, जसं न्यूतनाम आहे वगैरे, हे जे देश आहे आणि असे 3 देश आहेत, त्याच्यात सगळ्यात जास्त घाट्याची शेती भारतातला शेतकरी करतं. 20 ते 25% घाट्यात राहतो तो दरवर्षी. म्हणजे एकूण उत्पादन खर्च आणि असलेले बाजारभाव. तर या सगळ्यामध्ये आम्ही जे मागणी केली होती का, तुम्ही भाव देऊ शकत नसेल तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. जसं स्वामीनाथन काय म्हणायचं आहे का, उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचे आहे. म्हणजे पैसे किती हाती येतं ते खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरू शकतं. आणि म्हणून आम्ही पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमध्ये घ्या, म्हणजे मजुरीचा खर्च कवर होईल. आता एकूण 60% जर मजुरीचा खर्च कवर झाला तर 40%च मग शेतकऱ्याला लावावं लागेल. उद्या ऊन वारा पाऊस काही झालं तर त्याचं नुकसान किती होणार आहे? 40%चं. 60% त्याचं बचत राहील. तिसरी काय गोष्ट होईल का, तो जर शेतात काम करेल तर त्याचे पैसे त्याला भेटत, म्हणजे अर्थकारण सुरू होईल. आमचं तेच म्हणणं आहे का, शेतीच्या अर्थकारणावर राजकारण झालं पाहिजे. ते विजय जाऊंदे या नेहमी म्हणायचे, तुम्हाला लक्षात असेल. आणि मग शेतीच्या अर्थकारणावर राजकारण झालं तर मग शेतकरी सुखी होण्याच्या दिशेची वाटचाल सुरू करेल. आता मग काय होतं आहे का, गावातल्या मजुराला मजुरी भेटतं, तो पण तिथं जगतं आहे. दुसरी गोष्ट का, भाव थोडे कमी जास्त जरी झाले तरी याचा उत्पादन खर्च कमी झाल्यामुळं तो तिथं टिकू शकतं. या सगळ्या व्यवस्थेमध्ये जगात सबसिडीशिवाय शेती चालू शकत नाही. कुठलाही धंदा सबसिडीशिवाय चालत नाही. म्हणूनच 20 लाख कोटी रुपये कर्जमाफी केली ना 200-300 उद्योगपत्यांची. नेहमी त्यांना प्रोत्साहन निधी देतो आहे. मग त्यांचे धंदे एवढे मोठे असूनसुद्धा त्यांना तुम्हाला माफी द्यावं लागतं, त्यांना सबसिडाईज करावं लागतं, त्याच्याशिवाय ते चालत नाही. तुम्ही जर सगळ्या स्कीम उद्योगाच्या पाहिल्या तर 90% सबसिडीच्या आहे. मग ते शेतकऱ्याला का देत नाही? म्हणजे एका इकडे उद्योगपत्यांना तुम्ही सबसिडी देणार, त्यांची कर्जमाफी करणार आणि आम्हाला सांगणार का तुम्ही आता मेहनत करून करून मरा, भावही देणार नाही, काहीच नाही. खताची किमती वाढल्या, बियाणाच्या किमती वाढल्या, तुमच्या औषधीच्या किमती वाढलेल्या आहे, अवजारं सगळं तंत्रज्ञान महाग झालेलं आहे. मग आमच्या शेतीतून कारखानदारी उभं राहिला, आमच्या शेतीतून अडते व्यापारी उभे राहिले, आमच्या शेतीतून नेते उभे राहिले शेतकऱ्याच्या ताकदीवर. संख्या आमची जास्त आहे ना शेतकऱ्याची, आवाजही आमचा जास्त आहे, मतदान आहे आमचं जास्त आहे, पण लुटतंय पण त्यालाच जास्त. हा लुटीसाठी ठेवलेला आहे, बडीचा बकरा, त्याला कापाचं दरवर्षी. पण आता 32,000 कोटींची नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत कर्जमाफी होईल तोपर्यंत साधारणतः ही रक्कम नाही म्हटलं तरी 60 ते 70,000 कोटीपर्यंत जाईल. फार चुकीचा आकडा आहे. म्हणजे प्रत्यक्षात सरकार 10-15,000 20,000च्या कोटी जाणार नाही किती काही जर झालं तर. असं तुमचं म्हणणं आहे? त्यांनी रेग्युलर योजनेतूनच काही गोष्टी कव्हर केला, जसं खरडून गेलेली जमीन, MRHS, केंद्राचा आणि राज्याचा पैसा, ते कधी भेटन माहीत नाही. अजूनही मजुराचे पैसे 1 वर्ष झाले भेटले नाही. खरडून गेलेल्या जमिनीचा पुन्हा आफत त्यांच्यावर. म्हणजे ते काम करेल आणि मजुराचे पैसे 1 वर्षानं भेटन, म्हणजे कर आत्महत्या अधिक. असा लबाड धंदा बंद केला पाहिजे. नाही, पण आता तुम्ही आंदोलन केलं, तुम्हालाही आश्वासन मिळालं, किती आश्वस्त आहात तुम्ही? पूर्ण जरी जरलं तरी आम्ही तारीख घेतलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या,
का आमचं आंदोलन जसं सुरलं, आम्ही ज्या पद्धतीनं प्रशासनाला घेरलं त्याच पद्धतीनं आमच्या आंदोलनाचं मागं घ्यायचे पण काही कारणं आहे. एक तर जोरदार आलेला पाऊस हे आमच्यासाठी मोठं संकट होतं. ते जर आंदोलनाच्या अगोदर आलं असतं, म्हणजे 28ला आलं असतं, तर आमचं आंदोलन झालं नसतं. कारण धोधो पाऊस 29च्या रात्रीपासून सुरू झाला तर 30पर्यंत तो चालू राहिला. त्याच्यानं आंदोलक तिथं काही फार जास्त राहिले नाही. दुसरी गोष्ट कोर्टाचा आदेश होत आहे, त्यांनी पण सुमोटो घेतल्यामुळं तिथंही आम्ही अडचणीत आलो. तिसरी गोष्ट का ज्या गाड्यानं महाराष्ट्रातून लोक आले होते त्यांचे भाडे पण 2 दिवसासाठी 1 दिवसासाठी असे आल्यामुळं त्यांचाही परतीचा मार्ग अधिक हे झालेला होता आहे. आणि चौथी गोष्ट अशी का ज्या आंदोलनात येणारे आजूबाजूचे शेतकरी आहे हे पोलीस प्रशासनानं पूर्ण थांबवले होते. आम्ही काय होतं आहे का 30 तारखेला कोण येणार, 29ला कोण येणार याची जिल्ह्याची विभागणी करून दिली होती. त्याच्यामुळं तो मोठा एक प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे हे कारणं झाल्यामुळं मीटिंग नाही झाली असती तरी व्यवस्था अशी झाली होती का अर्धे पावसानंच आमचा गेम केला होता. या सगळ्यामध्ये आम्ही मीटिंग जर घेतली तर आंदोलन चालू राहील आणि आम्ही मीटिंगला गेलो. मीटिंगला गेल्यानंतर आता ज्या बोमा मारतात का तुम्ही इतकी लांबची तारीख का आली, हे काही चॉकलेट दिलं का तुम्हाला, सरकारनं फसवलं का, तर आम्ही सांगतो आम्ही सरकार फसलं आमच्यामुळं. आम्ही म्हणत होतो आत्ता माफ करा, सरकार म्हणतं आता आमची आर्थिक व्यवस्था नाही आहे, उद्या जर आचारसंहिता लागली तर बजेटच्या अधिवेशनामध्ये सुद्धा, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा पण ह्या तांत्रिक बाबी आहेत ना, शिवाय बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत, त्यामुळे हे आर्थिक वर्ष संपल्यानंतरच पुढची प्रोव्हिजन. बरोबर, हे राईट होतं. त्याच्या गोष्टी काही आम्हाला पण समजून चुकल्या होत्या. पण तुमची माणसं बाहेर येऊन म्हणायला लागली की मुख्यमंत्री वैतागले, मुख्यमंत्री तर फोटो दाखवत आहेत, खेळमेळीचं वातावरण होतं. काय घडलं होतं बच्चू कडू? नाही, मुख्यमंत्री काय आहे, मुख्यमंत्री या बाबतीत खूप हुशार आहे. एवढा हुशार माणूस, चालाक माणूस मग काय माहीत हिंदुस्थानात पाहावं लागेल, त्याचं संशोधन केलं पाहिजे. त्यांनी स्वतःच्या पेजवरून आमचा हसलेला फोटो टाकला आहे. म्हणजे त्या याच्यातली जिथं जिथं वाद झाला ते त्यांनी टाकलं नाही, परंतु जे वाद नाही झाले जिथं थोडा हसला. आता प्रहार सोबत आहे म्हणजे थोडंफार वादावादी होणं स्वाभाविक आहे. नाही, प्रहार पण ते नेमका हसलेलेच फोटो का टाकायचं कारण? ते पॉझिटिव्ह आहेत ना, ते म्हणतात मग सगळं कसं खेळीमेळीने चाललंय, सगळं छान चाललंय. असं काही विषय नाही आहे. लक्षात घ्या, आम्ही जे 30 तारीख घेतली आणि लोकांच्या मनात जे घर करून बसलेलं आहे का 30 जून 2026च का, तर याचं कारण सरकारनं सांगितलं ते वेगळं आहे. पण माझ्या मते आम्ही या तारखेचं सोनं केलं पाहिजे. यावर्षीचा जो काही थकबाकीदार आहे, कारण राज्यामध्ये सगळ्यात मोठा अडचणीत कोणत्या वर्षात आला तो या वर्षात शेतकरी आलेला आहे. आणि आता जर माफी झाली असती तर ह्या वर्षी विदर्भातलाच नाही, मराठवाड्यातलंही आलं, मराठवाड्यातला पण आहे. पण आता जर माफी झाली असती तर काय झालं असतं का नेमकं हेच वर्ष आलं नसतं. म्हणजे जे अडचणीचं वर्ष आहे त्यातलाच तो शेतकरी सुटला असता. आता आपल्याला याच्यासाठी भांडलो पाहिजे का चालू वर्षातला शेतकरी कसा येईल. दुसरी गोष्ट का कर्जमाफी होत नाही तोपर्यंत नवीन कर्ज कसं देता येईल. 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे का वसुली करता येणार नाही, 1 वर्षाची स्थगिती आली आहे. तो आमच्यासाठी फार चांगली व्यवस्था आहे. हे सगळं असताना कोणी जर बँकेनं वसूल केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कलेक्टरनं त्याच्यावर लगेच ॲक्शन मूडमध्ये आलं पाहिजे. तर ह्या 2-3 गोष्टी आम्ही त्याच्यासाठी आता पत्र दिलं का हे तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी काही ना काही तरतुदी करा, असे आदेश काढा. नाही काढले तर मग पुन्हा एक आंदोलन होईल. पूर्ण आंदोलनाच्या पवित्र्यात आहात तुम्ही की आता पुन्हा एक ह्या मागण्या नाही झाल्या तर आंदोलन होईल. पण बच्चू कडू, आंदोलन टिकवणं किंवा ती धग कायम ठेवणं हे किती कठीण असतं आणि किती चॅलेंजिंग असतं. मुळात काय होतंय, आंदोलक असणं हे कुठल्याही सरकारला परवडत नाही. त्याला बदनाम करून सोडणं, त्याचं अस्तित्व संपवून टाकणं, त्याच्याबाबत गैरसमज फैलवणं, हे सगळे षडयंत्र आम्ही पाहतोय हे छत्रपती काळापासून सुरू आहे. तसंच आमच्यावर पण होत आहे. मला असं समजलं का CM ऑफिसमधून आमच्यावर 50-60 कोटी खर्च करणार का यांना बदनाम कसं केलं जाईल, पुढं त्यांच्यावरच लोकांना गोटे मारले पाहिजे, म्हणजे उद्या आंदोलन करण्याचा प्रश्नच नाही. अशा प्रकारच्या सगळ्या पद्धतीच्या प्रयत्न आमच्यासाठी होऊ शकतं. कदाचित आलेले कानावरची गोष्ट किती खरी आहे ते माहीत नाही, पण असं होऊ शकतं. आणि याच्यामुळं हे आंदोलन टिकवणं, त्याच्यातली प्रामाणिकता, त्याच्यामध्ये आमचे कष्ट, आमचे समर्पित भावना ह्या फार महत्त्वाचं आहे. आम्हाला व्यक्तिगत जे काही स्वार्थ आहे त्याला कोसं दूर न्यावं लागेल. कधीकधी हे समजून घ्यावं लागेल का आम्हाला आयुष्यभर आता राजकारणापासून दूर राहून आम्हाला हे आंदोलन करावं लागेल. ती सुद्धा आमची तयारी ठेवावं लागेल. पण लोक म्हणतात की तुम्ही तर शिंदेंच्याकडे जाणार, शिंदेंकडून राज्यमंत्री पद मिळणार, लवकरच तुमचा तिकडे म्हणून प्रवेश होणार.
शिंदे साहेबच प्रहारमध्ये येणार आहे. इकडे मर्ज होतात. ते इकडे मर्ज झाले तरी ते तत्वतः किंवा प्रहारमध्ये आलं त्यांना आंदोलन करावं लागेल. खुर्ची नाही भेटणार, मंत्री गिंत्री काही पद भेटणार नाही. ते तुम्हालाच देतात असं आम्ही ऐकून आहोत शक्य नाही. राज्यमंत्री. तुमची आणि शिंदेची 20 मिनिटं बैठक झाली अशी कानी आला तुमच्या? नाही, मला वाटतं तो कोणी तुम्हाला सांगणारा असन, म्हणजे एवढा मूर्ख माणूस तर मला माहित नाही, त्यानं तसे काय हे केलं अनेक पाहिजे. म्हणजे ही कुजबूज होती. हा, कुजबूज असणं काय, ते बदनाम करायसाठी आहे. मुद्दामून काय आहे का बच्चू कडू आंदोलन करतं ते मंत्रिपदासाठी करतंय. अशा प्रकारचा तुमच्या आंदोलकाला विरोधकांनी तुमच्यावर म्हणजे जसं तुमचं आंदोलन चालू होतं, तुमच्या विरोधकांनी असे तुमच्यावर आरोप त्याच्यातलं केलेले सूत्र आहे ना, याकडे आपण कसं पाहता? ते षडयंत्र आहे. सरळ सरळ त्यांना बदनाम करायचं असतं. त्या शेतकरी आंदोलनातला बदनाम करण्याचं ही. पण बच्चू कडू, तुम्ही मंत्री राहिलेले आहात, 2.5 वर्ष तुम्ही मंत्रीपद उपभोगलं. या 2.5 वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय अशा योजना तुमच्या मतदारसंघामध्ये अचलपूरमध्ये घेऊन गेलात? 6,000 कोटीचा निधी नेला होता आम्ही. ते सांगत बसलो तर दुसरा एपिसोड घ्यावा लागेल. घेऊ आपण, तसा काही प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की पण नॉर्मली अशी एक टेंडन्सी आम्ही असं म्हणतो की बाबा एकदा का मंत्रिपदावरची खुर्ची मिळाली की त्या माणसाला वाटतं की आपण मंत्रिपदावर असावं. बिलकुल नाही. मी तर मंत्रिपदापेक्षा आता सगळ्यांना भारी पडतोय. त्याच्यानं मंत्री गिंत्री आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट नाही. बच्चू कडूला मंत्रिपद पाहिजेच असतं तर पार्टीत गेलो असतो ना, एखाद्या बाकीच्या सारखं केलं असतं ना. युती करू शकता ना तुम्ही. कधी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तर त्याचा पाठिंबा घे, बीजेपीची आलं तर त्याच्या पाठिंबावर आहे. हे बच्चू कडूकडून जमत नाही. इतका लाचार नाही आणि इतके मिंदे पण नाही. पण शिंदेकडे चाललं तसं ऐकून. बरं, असं नॉर्मली असं म्हटलं जातं की ज्याच्याकडे सत्ता आहे किंवा जो सत्तेच्या जवळ आहे तो त्याच्या विधानसभा क्षेत्रातली कामं ही मोठ्या प्रखरतेपणे करू शकतो, कारण सत्तेच्या जवळ असतो. काही बाबी ह्या सहज उपलब्ध असतात. मग अशा ह्याच्यामध्ये आज तुमच्याकडे जनसमुदाय आहे तुमच्या मागे. तुम्हाला असं वाटत नाही का की आपण सत्तेमध्ये असावं? म्हणजे कारण तुम्ही होतात सत्तेमध्ये, तुम्ही मंत्रिपद भूषवलेलं आहे, असं नाही की नाही भूषवलंय. तर त्या काळामध्ये जी मदत तुम्ही तुमच्या मतदारसंघात घेऊन आलेला होता, तुम्हाला असं वाटतं का की अधिक काळ जर आता पुन्हा मतदारसंघ राहिलाच नाही ना, मी निवडूनच नाही आलो, त्याच्यानं आता मतदारसंघाचा लोक म्हणतात तुम्हाला शेतकऱ्याच्या मुलाने पाडलं म्हणून. हा, मी काय उद्योगपत्याचा ना मुलगा आहे काय, मूर्ख आहे का कसं आहे? आमच्यावर बोललं म्हणजे ना लोकांना खूप फायदा होतो. बच्चू कडूवर जेवढे बोलान तेवढे ते मोठे होतात, त्याच्यानं त्याला बोलत राहावं लागतं. त्याच्यानं तो त्यांचा विषय असते, आमच्यासाठी ते फार महत्त्वाचं नाही आहे. पण बच्चू कडू, आता तुम्ही ह्या ज्या मागण्या घेतलेल्या आहेत, तुम्ही म्हणताय की ह्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तुम्ही पुन्हा एकदा अशा पद्धतीचं आंदोलन. कालही मी सांगितलं का 30 जून 2026 हे सरकारची, 1 जुलै 2026 आमची. 4 ठिकाणी रेल्वे जाम करू आम्ही आणि एकही माणूस रस्त्यावर राहणार नाही. पण रेल्वे थांबलेला असेल त्याचे परिणाम पुऱ्या भारताला भोगावं लागेल. आम्ही सोडणार नाही. तर काय झालं, जीव गेला तरी 72 आम्ही सोडणार नाही. शेतकऱ्यासोबत गद्दारी नाही होणार नाही आणि गद्दारी करणाऱ्याला पण सोडणार नाही. शेतकरी आज तुमच्याकडे आशेनं पाहतो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो आलेला आहे. त्याच्या ज्या काही मागण्या आहेत, तुम्ही म्हणताय तत्काळ त्याच्या मागण्या ज्या काही आहेत, ह्या आचारसंहिता किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वाटतंय की प्रॅक्टिकली आता किती पॉसिबल होतील किंवा कशा पद्धतीनं ह्याच्यामधला काही सुवर्ण मध्य असा काढता येईल? तुमच्या काही संकल्पना असतील? कसं आहे, तुम्ही लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यानं टी व्हीवर येऊन माध्यमाला काय सांगितलं? कर्जमाफी देणार. 30 जून 2026 पर्यंत आम्ही कर्जमाफी करणार, म्हणजे तारीख पण दिली आणि कर्जमाफीची घोषणा पण झाली. आता याचं दायित्व जबाबदारी सगळ्यात जास्त सरकारची आहे, बरोबर, आणि तेवढीच आमची पण आहे. त्यांनी माफी करावं, ते विश्वासघात करणार नाही हे आम्हाला अपेक्षा आहे. तेवढा विश्वास आहे. पण विश्वासघात झाला तर त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवू नये. आमच्यावर विश्वास ठेवू नये. हां, आम्ही चिरफाड करून टाकू, आर पार करू. पण इतके अग्रेसिव्ह कसे होता? म्हणजे तुम्ही पूर्वी लहानपणी पण असंच अग्रेसिव्ह होता काय? असं माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे. त्याच्यानं आमच्या रक्तातच आहे तो. छत्रपती जसे चिरफाड करून टाकायचे ना सगळ्यांना, तो गुण तर असणारच ना आमच्यावर. तो कसं काय आम्ही सोडणार आहोत? गाडगे बाबा जरी आमच्या डोक्यात आहे, पण जेव्हा अन्याय होतं तेव्हा 115 वेळा रक्तदान केलं बच्चू कडून.
त्याची दुसरी बाजू तेवढीच महत्त्वाची आहे. आम्ही रक्त काढणारे निश्चितच नाही, तो विचारधारा आहे आमची नाही. पण तुमच्या वागण्यामुळे जर हजारो लोकांचे रक्त जर सांडत असेल तर एकाच्या थोबाडीत मारायला मागं पुढं पाहणार नाही. पण बच्चू कडू तुम्ही गुवाहाटीला गेलेलात, आम्ही तेही दृश्य पाहिलीत. हो. आम्हाला असं वाटलं की आता अरे वा आता नवीन सरकार आलं. मला एक सांगा, गुवाहाटीचा मुद्दा किती दिवस ठेवणार आहे? तुम्ही ते उद्धव साहेबाला कधी विचारलं का? तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्ही उद्धव साहेबांना असं कधी विचारलं आणि किती डाव विचारलं ते आम्हाला पहिले सांगा. का बाळासाहेब जी ठाकरे आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात करत होते, हो. तरी तुम्ही काँग्रेससोबत राहून मुख्यमंत्री घेतलं, हे कधी विचारत नाही. ते आम्ही विचारतो, कधीच विचारलं नाही, कधीच त्याचं उत्तर आलं नाही. दुसरी गोष्ट, अजितदादा 3 डाव वेगवेगळ्या युत्या करून उपमुख्यमंत्री झाले, त्यांनाही कधी विचारलं नाही. का आहे, जेवढा मोठा माणूस असला तेवढे प्रश्न कमी असतात आणि गरिबाच्या मागे सगळं लचण लावून ठेवतात. पण बच्चू कडू यू आर अ ब्रँड. तुम्ही तर ब्रँड आहात. मी नेहमी सांगत असतोय का श्रीमंताची पोरगी जर पडून गेली तर तिचं लव्ह मॅरेज होतं आणि गरिबाची पोरगी जर पडून गेली तर त्याचं लफडं होतं. म्हणजे हा गरीब आणि श्रीमंताचा फरक आहे. त्याच्यानं तुम्ही हे राजकारण आहे. आणि बच्चू कडून गुवाहाटी गेल्यानंतर थाटामाटात देशाच्या इतिहासामध्ये पहिलं दिव्यांग मंत्रालय आणून दिलं, हे त्याच्यातलं सगळ्यात प्लस पॉईंट आहे. लोक बलिदानातून हे देश स्वतंत्र केला. बच्चू कडू बदनामीच्या बलिदानातून मंत्रालय स्थापित झालं. हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं यश आमचं आहे. जरी आम्ही बदनाम झालो असेल, पण ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ऐकायला येत नाही, त्या दिव्यांग बांधवासाठी आम्ही एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. जे सत्तेतल्या लोकांना जमलं नाही, ते बच्चू कडून एका राजकीय खेळीमध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं. बरं बच्चू कडू, तुम्ही राणा दाम्पत्य यांच्यावर पण मधल्या काळात फार बोलत होतात. तुम्ही असं म्हणालात की सगळ्यांना खरं तर माहिती होतं, उघड तुम्ही तर सांगितलेलं की नवनीत राणांना पाडणार म्हणून, आणि त्यानुसार तुमची रणनीती होती. तुमच्यासोबत काँग्रेस मदतीला होतं, यशोमती ठाकूर होत्या, सगळं होतं. पण नंतर तुम्ही असं म्हणालात की रवी राणाच नवनीत राणांना पाडायला उत्सुक आहेत. हे कसं काय तुम्हाला एवढी खुफिया माहिती मिळाली? कसं आहे, मित्र जरी असलं तर जळण असतंच ना. दोघे जण नवरा बायको राजकारणात असल्यामुळं मी मोठा का ती मोठी, ह्या भावना तर येणारच ना आखरी. त्याच्यामुळे त्या भावनेतून कदाचित रवी राणानंच गेम केला असेल तर काही सांगता येतं. रणनीती तुमची, फिल्डिंग सगळी तुम्ही लावताय आणि नाव घेताय की रवी राणांनी केलं. ते इतक्या मतांना निवडून आले, जेवढे त्यांच्या मतदारसंघात विधानसभेत मतं भेटले तेवढे नवनीत राणाला का नाही भेटले? 6 महिन्यात तुम्हाला तेवढे मतं भेटतात आणि तेवढेच मतं भेटले असते तर नवनीत राणा खासदार राहिल्या असत्या. पण हे तर म्हणजे तुमचा फार मोठा आरोप आहे रवी राणांवर की बायकोला पाडलं म्हणून. हे टेक्निकलीच आपण पाहिलं पाहिजे ना आखरी. कसं आहे, तुम्ही हा आरोपच नाही, तुम्ही तपासून घ्या ना. 6 महिन्यात एवढे मतं आणि 6 महिन्याच्या अगोदर कमी मतं का? हे काय आरोपच नाही, पिक्चर समोर. पण लोकसभेत पण तसंच झालं ना. पॅन इंडिया जर बघितलं तरी सुद्धा देशभरामध्ये जितका नंबर हा भाजपनं किंवा एनडीएनं त्यांचा ठरवला होता, त्या नंबरपर्यंत त्यांना पोहोचायला थोडीफार दमछाक लोकसभेला करावी लागली होती. पण विधानसभेला ती सिच्युएशन बदललेली होती. काय असं बघितलं, काय बदल काय झाला? काम केलं असेल त्यांनी किंवा 6 महिन्यात एवढं काम केलं. पण 6 महिने आधी तर पडत होते ना, किंवा कमी आल्याच ना त्यांच्या जागा. हे पण मान्य करावंच लागेल. हे पचत नाही ना लोकांना, मलाच नाही, लोकांनाही पचत नाही. एवढा बदल कसा होऊ शकतो? तुमच्या मते त्या मतदारसंघात असा काय बदल घडला 6 महिन्यात? तुम्ही तेच तपासलं पाहिजे. हा संशोधनाचा विषय आहे. तुमची टीम कामी लावा. तुम्ही तर पुढे सोडून मोकळे झालात. पण तुम्ही म्हणता की गरिबांसाठी आणि हे सगळं करताय, गरीबाच्या मुलीचं वगैरे तुम्ही उदाहरण दिलं. तिथे तर रवी राणा म्हणतात की तुमचा काय 75 कोटींचा बंगला आहे. हा असा कुठला गरीब आहे? एवढा 75 कोटीचा जर बंगला असेल, एकर मध्ये बंगला आहे म्हणे. 75 एकर मध्ये जर बंगला असेल तर आम्ही काही हरायला तयार आहोत. काही पण. बर, हो. काय खोटे प्रचार करायचा, खोटं सांगत राहायचं आणि तुम्ही टीव्ही वाले पण न पाहता ते दाखवत राहायचं. तुम्ही बोललात तरी आम्ही दाखवणार. बघत आहे का टीव्ही वाल्याची त्यांची? आता तुम्ही बोलते ते तर आपण दाखवतच आहोत.
सो पण एखादा आरोप कोणी करत असेल तर त्याच्यातली काय सिद्धता आहे, त्याचं प्रमाण काय आहे हे न पाहता दाखवणं म्हणजे कोणाचं एखाद्याचं आयुष्य उभं राहिले, पूर्ण आयुष्य चाललं जातं एखादं काम उभं करायला, आणि त्याला लगेच कोणी आरोप केल्यानंतर आपण ती बातमी दाखवत असेल कुठल्याही न्यूज चॅनलला, त्याने हे तपासलं पाहिजे ना. किमान आमचं तर बयान घेतलं पाहिजे. शहानिशा तुमचे रिपोर्टर आहे त्यांच्याकडून शहानिशा केली पाहिजे का बाबा ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे का. उद्या आम्ही जर आरोप केला का तुमचं चॅनल अदानी अंबानीचं आहे तर मग तुम्हाला बरं वाटणार का? नाहीच आहे तर कसं असणार. सांगतोय आता तुम्हाला कसं लगेच हे झालंय. नाहीच आता जरी तुम्ही स्टेटमेंट केलं तरी नाहीच आहे, त्यामुळे ते लागूच पडत नाही. असो तर तुम्ही म्हणताय की अनेक गोष्टी आल्या ह्या काळामध्ये. जर आपण बघितलं तर अमरावती खरं तर इतके मोठे चेहरे अमरावतीमधून लोकप्रतिनिधी म्हणून असं नका वेगवेगळ्या पक्षांचे म्हणून आपण पाहतोय गेली अनेक वर्ष, पण अमरावतीचा जसा विकास व्हायला हवा तसा तो नाही झालाय. असं नाही वाटत का तुम्हाला? विकास म्हणजे काय? मोठी हॉस्पिटल्स म्हणा, मोठे रस्ते म्हणा, किंवा इवन तुमच्या काळामध्ये देखील मला असं वाटतं की अमरावतीमध्ये मधल्या काळामध्ये एक फिनेल मिल नावाची मेळघाटमध्ये त्यावेळी प्रतिभाताई पाटील यांच्या काळामध्ये ती सुरू झाली होती, ती पण कंपनी बंद पडली. मग अशा मिलचा सुरू करण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. बंद पण झाली, सगळे कागदपत्र आमच्याजवळ मान्य. आहे. बंद आणि कशी झाली? बीजेपीच्या काळात बंद झाली जेव्हा नवनीत राणा खासदार होत्या. आता ती पूर्ण युनिट केंद्र सरकारचं आहे आणि ते म्हणतं बच्चू कडून बंद पाडली. मग मी किती पॉवरफुल आहे, किती मूर्खता आहे. आरोप करताना त्याचं किमान पार्श्वभूमी तर तपासली पाहिजे का नाही. NTC ही वस्त्र उद्योग मंत्रालय हे भारत सरकारनं सुरू केलेली आहे. त्यांच्या धोरणातून ते सुरू झाले. R. आबा पाटील होते, शरद पवार साहेबांना आम्हाला खूप मदत केली, आम्ही खूप फिरलो आहे. आणि त्याच्यानंतर प्रतिभाताई शेवटच्या टप्प्यात मदत झाली आणि ती पहिलेच जाहीर झाली होती प्रतिभाताईच्या अगोदरच का फिनले मिल अचलपूरला सुरू होणार. आणि सगळा पाठपुरावा एवढी फाईल आहे माझ्याकडे. फक्त फिनले मिलच्या विषयावर कोणी जरी येत असेल तेव्हा आंदोलन का नाही केलं बच्चू कडू? तुम्ही का नाही? आज लोक 3,000 एक मला वाटतं 3-3,500 लोक होती तिकडे. आंदोलन करायचं तुम्ही लक्षात नाही आलं. तुमचं कसं आहे का प्रत्येक गोष्टीत आंदोलनातूनच उत्तर भेटते असं तुमचं मत झालेलं आहे. ते फार चुकीचं आहे. तुम्ही सांगा निर्णय त्यासाठी बच्चू कडूनं काय काय केलं ना, त्याच्यासाठी एक स्पेशल एपिसोड घ्या. मी फिनले मिलचं सगळं दप्तर घेऊन येतो आणि आरोप करणाऱ्याला घेऊन या, म्हणजे मग त्याचा खुलासा व्यवस्थित होईल. तर केंद्र सरकारची योजना आणि बच्चू कडू आमदार आहे, सगळ्यात अगोदर जबाबदारी खासदाराची आहे का आमदाराची आहे? नाही, अर्थात खासदाराची. एवढं सगळं समोर असताना तुम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. ते अर्थात ज्यावेळी नवनीत राणा येतील, आम्ही नवनीत राणा पण हाच प्रश्न विचारू की पत्रकारितेमध्ये हा संशोधनाचा विषय असतो आणि तो जर केला नाही तर मग त्या पत्रकारितेला ते धार प्राप्त होत नाही. तुम्ही लक्षात घ्या का तुम्ही हा प्रश्न मला विचारत असताना धाडा तुम्हीच विचार करायला पाहिजे का बच्चू कडू. नाही, बच्चू कडू हा समाजाचा आवाज आहे. बच्चू कडू यांच्या अमरावती आता आम्ही शेतकऱ्याचं आंदोलन केलं तर पाहिलंच की तर मी बोलले सुरुवातीला की ज्या पद्धतीनं अभूतपूर्व असं यश तुम्हाला मिळालं. खरं तर आम्हाला ही अपेक्षा नव्हती की इतकी ही बातमी चालेल. म्हणजे आम्हाला वाटलेलं दिवसभर चालेल, ही उद्या वेगळी बातमी असेल किंवा उद्यापर्यंत ह्याचं सोक्ष लागेल. पण साधारणतः 3 दिवस ती बातमी आम्हालाही दाखवावी लागली होती. आम्ही दाखवलं, तुमचेही फोन घेतले बच्चू कडू. असं नाही की आपण नाही दाखवलं. माझं म्हणणं इतकं होतं की फिनले मिल असो किंवा असे छोटे अनेक अशा गोष्टी असतील तर त्याची बातमी नाही झाली, बंद झाली तर बच्चू कडून बंद केली. त्यावेळी आम्ही केली असेल ना. हे किती केंद्र सरकारचं भाजपचं राज्य, तिथं भाजपचे मिनिस्टर, तिथला खासदार भाजपचा आणि बदलाम जाऊ दे. पण तुम्ही आता अशी मागणी करा ना की केवळ शेतकरीच नाही तर अशा वेगवेगळ्या इंडस्ट्री पण आल्या. लक्षवेधी केल्या विधानसभेत, त्याच्या 4 बैठकी झाल्या, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. हे सगळे फेल्युअर झाले. यांचं कोण ऐकते? मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही, गडकरी साहेबाचं सरकार केंद्र सरकार ऐकत नाही. मग आता कोण नेलं पाहिजे? आता काय अमेरिकेतले अध्यक्षाले आणू? हे सगळे प्रयत्न आम्ही केले तिथं. पण मानसिकता आहे काय? ह्या मिलच्या सगळ्या जागा विकायच्या आणि मलिदा खायच्या. हे जर भाजपचीच नीती असेल तर मग काय राहणार आहे शिल्लक? तुमची नीतिमत्ताच जर एवढी ढासळली का त्या कामगाराचं सगळं पतन करायचं, तिथल्या मिलाच्या जागा विकून हाती सगळा मलिदा घ्यायचा असेल तर लाज वाटली पाहिजे ना यांना. दुसऱ्यावर आरोप करून मोकळं व्हायचं ना, आपण मस्त मलिदा खायचं.
बरं, अमरावतीचा कसा विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमचं कसं काय आहे, विजनरी मॉडेल आहे अमरावतीचाच नाही, अमरावती? जगाच्या धर्तीवर देशाच्या पातळीवर विकास व्हायचा असेल तर शेती हे केंद्रबिंदू आहे, लक्षात घ्या. विकास म्हणजे रस्ते आहे का? विकास म्हणजे फक्त पुलं आहे का? विकास म्हणजे काही मोठ्या इमारती आहे का? ह्या व्यवस्था तुम्ही काय राहिलं आहे का? आमच्या शेतीकडे का दुर्लक्ष करताय तुम्ही? सगळ्यात मोठा जर शेती कृषीप्रधान देश हा जगाच्या पाठीवर नक्कीच. भारत असताना मग प्राधान्यामध्ये शेती दिसतं का तुम्हाला? शेती केंद्रस्थानी आणा ना. आज जर 15 ते 20 हजार रुपये कापसाला भाव भेटला तो तर दिलाच नाही. उलट तुम्ही आयात केला कापूस, 25 लाख गाठी आणल्या, 11% आयात कर कमी केला. म्हणजे काय बोकांडी बसवायचं शेतकऱ्याच्या? लाज नाही वाटत? कोण खासदार बोलतंय? थोडी शरम आहे त्यांना? त्यांना लाता मारा पाहिजे सगळ्यांना. का आयात केला कापूस? तुम्ही कधी ब्रेकिंग दाखवलं का? एवढ्या लाख गाठी आल्यामुळं इथला शेतकरी पाय घासून मरण हे कधी दाखवतोय आपण? नाही दाखवत. कारण शेती हा तुमचाही प्रश्न नाही, आमचाही प्रश्न राहिला नाही, सरकारचाही नाही, विरोधकांचाही नाही. फक्त विरोधात असलं तर बोंबलाचं शेतीबद्दल, सत्तेत गेलं का मग आहेच व्यापारी. कुठं टेंडर निघतं, कसे टेंडर काढायचे, पण कसे बच्चू एजन्स्या कडू चालवायच्या. याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की बच्चू कडूंना सत्तेत का नाही जायचं? का नाही जायचं, आमची मर्जी. मला मर्जी- लढायचं आहे शेतकऱ्यांसाठी. आम्ही ठरवलं आहे मराचं कसं तर मरण जर ठरवलं असन तर मंत्रिपदावर आमच्यासाठी महत्त्वाची नाही. असे तर मुख्यमंत्री 100 घुमवू आम्ही, आम्हाला त्याची पर्वा नाही. शेतकऱ्यासमोर कोणतं मंत्रिपद महत्त्वाचं नाही आणि कोणता माणूसही महत्त्वाचा नाही. कोणी आरोप करू द्या, ती त्यांची लाचारी आहे, ते करत बसेल, त्याचं काही आम्हाला उत्तर द्यायची गरजही पडत नाही. पण शेतकरी म्हणून त्याच्यासाठी आता काम करणं गरजेचं आहे. कारण त्याचा वापर झालेला आहे 30-40 वर्षात. शरद जोशीनंतर साहेबानंतर पूर्ण संघटनच आम्ही पाहतोय सगळं कोरमडलं आहे. आणि त्याच्यासाठी उठाव करू. जसं दिव्यांगासाठी 182 शासन निर्णय काढले, आता शेतकऱ्यासाठी लढू. बरं, 3 तास तुमची बैठक झाली होती मुख्यमंत्र्यांसोबत. मला वाटतं मोठं पॅनल होतं. काय कुठल्या विषयांवर अशी चर्चा? कर्जमाफीचाच विषय 3 तास चालला. नंतर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचा GR काढला, वसुलीची अट रद्द केली. हाय 2 न्याय मिळवून दिले. पहिल्यांदा लढलो जेव्हा मी राज्य कामगार मंत्री होतो, तेव्हा 5,000च फक्त कर्मचाऱ्यांना पगार भेटत होता, तो 15,000 केला. 5,000 ग्रामपंचायतमधला कर्मचारी काम करत होता. शहरातल्या नगरपालिकेचा कर्मचारी 15-20 हजारानं काम करत आहे, पण गावात आला का 5,000. ही नालायकी आहे, हे अर्थकारण आहे, अर्थभेद आहे, विषमता आहे. आणि जाणीवपूर्वक गावातला माणूस गरीब राहायला पाहिजे, तो तिकडे गरीब राहून तो शहरात इथं भांडे घासायला आला पाहिजे. ही सगळं षडयंत्र आहे. इथं भांडे घासायला श्रीमंत लोकांची व्यवस्था, इथं वॉचमॅन, इथं लिफ्टमॅन फुकटात कमी पैशात भेटला पाहिजे ना. हे कारखानदारीची सगळी हरामखोरी आहे. आणि सरकार तसंच वागतंय, मुद्दामून वागतंय. गावातला माणूस गरीबच ठेवायचा आहे, त्यांना लुटायचं, लचके तोडायचे ते चाले. जसं वाघ कसा लचके तोडतो ना हरणाचे, तसे त्याला 4 एकूण तोडायचं आहे. नाही, पण आता मला असं वाटतं की आपली मुलं शिकतायत, शेतकऱ्याची मुलं शिकतायत, ती आज मुंबईत येत आहेत, चांगली नोकरी करतायत, चांगले पैसे ही कमवतात. नोकरी, ही कुठली गुलामी? लिफ्टमॅन, लिफ्टमॅनची नाही, पण जी शिकलेली कुठल्या मुलं आहेत, दाखवा ती ना मला. शिकलेली मुलं आहेत ते काय ते तर तो तर नॅचरल आहे, तो नॅचरल फ्लो आहे, ते नको सांगू. मला एक सांगा का आज जर ग्रामीण जर श्रीमंत राहिला असतं तर मुंबईची काय अवस्था राहिली असते? तुम्हाला भांडे घासायला बाय भेटल्या असत्या? तुम्हाला लिफ्टमॅन भेटला असता? तुम्हाला ड्रायव्हर भेटला असता? श्रीमंत लोकांच्या व्यवस्थेसाठी आमची लूट केल्या जातं, त्यांच्या श्रीमंताचे सगळे चोचले पुरवण्यासाठी. म्हणजे त्यांच्या कर्जमाफ्या करायच्या, त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांना सगळी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. ड्रायव्हर भेटला पाहिजे, लिफ्टमॅन भेटला पाहिजे, भांडे घासायला बाई भेटले पाहिजे, म्हणून आम्हाला गरीब ठेवायचं. हे षडयंत्र आहे सरकारचं. पण आता तुम्हाला शब्द दिलेला आहे कर्जमाफीचा. ते तर घेणारच. बच्चू कडू आहे आम्ही, आणि शेतकऱ्यांना त्यांना शब्द दिला आहे. त्या अन्नदात्यावर जर विश्वासघात झाला तर तो फार वाईट पाप लागन 10 जन्माचं. बच्चू कडू घरी पण असेच अग्रेसिव्ह असता? हां, मला स्वभाव आहे, कडू आहे ना मी, आमचा DNA कडू आहे. बरं, बच्चू कडू, ज्या पद्धतीनं तुम्ही आज इतके भांडताय, संत्र्याच्या भावासाठी पण तुम्ही भांडताय, पण तुमची संत्री मुंबईत दिसत नाहीत, त्याचं काय? मला वाटतं हा सगळं कसं आहे,
तुम्ही एक लक्षात घ्या, संवेदना असल्या तर संवाद होतो आणि संवाद असला तर काही ना काही मार्ग निघतं. आता संवेदनाही नाही, संवादही नाही. संवाद झाला की 3 तास. आणि मुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या मंत्रिमंडळाचे सगळे कार्यक्रम तुम्ही रेकॉर्डवर घ्या. बर. एका वर्षात हे मंत्री कुठं गेले, कुठले कार्यक्रम गेले, एक ग्रामीण भागातला कार्यक्रम दाखवा तुम्ही आमदार घेऊन जात नाही तर काय करणार? नाही, तुम्ही लक्षात घ्या, हे 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 वस्तुस्थिती आहे. हे तुम्ही पाहिलं पाहिजे. मी तुमच्या चॅनलला खास न्यूज देतो आहे. तुम्ही यांचे सगळे कार्यक्रम बघा. हे सगळे उद्योगपत्यांचे, यांच्या पक्षाचे एवढेच काम आहे. पक्ष आणि सत्ता समीकरण झालेलं आहे. जनता आणि सत्ता समीकरण व्हायच्याऐवजी आताच्या सत्ता म्हणजे पक्षाच्या सत्ता आहे, जनतेच्या नाही. बाबासाहेबांना त्याच अपेक्षा होत्या का लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी पाहिजे. म्हणून असा प्रतिनिधी हा सत्तेमध्ये असेल तर त्या सत्ताकारणाला आणि अर्थकारणाला एक आकार प्राप्त होईल. म्हणून लोक तुमच्याकडे आशेने बघत होते. लोक सुखावलेले की तुम्ही शिंदेना 20 मिनिटं भेटलात, काहीतरी आता नवीन. ज्यांना असं पक्की गॅरंटी असं 20 मिनिटं मी भेटलो असं अशा बातम्या तर होत्या. त्याला बक्षीस देऊ ना आपण. पण तुमच्या आणि शिंदेची भेट नाही झाली आणि ते जर भेट झाली असेल ना तर माझं मंत्रिपद त्याला देऊन देऊ. काही वावट्या सोडायच्या, काही सूत्र कुठून काही संबंध नाही. शिंदे साहेबाचा आमचा काय संबंध आहे? झालं, संपला विषय तो. आणि सत्तेच्या लालचीने ना बच्चू कडू त्यांच्यासारखं काय आम्ही पक्ष आणि पाठिंबे बदलणारे लोक आहे. पण त्या काळात जेव्हा तुम्ही गेला होतात गुवाहाटीला तेव्हा शिंदे साहेबांशी तुमची चांगलीच म्हणजे कसं आहे, लक्षात घ्या, ह्या सगळ्या राजकीय व्यवस्था आहे आणि त्या सगळ्यामध्ये जेव्हा सरकार त्यांचं बनत होतं तर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं का बा आपल्याला मंत्रालय भेटत असेल किंवा आपल्याला निधी जर उद्या भेटला तर आपण 15 वर्ष आपले सगळं आंदोलनात दिवस गेले, आपण भांडत राहिलो. आता हे सत्तेतल्या दिवसातून आपल्या मतदारसंघाला काय देता येईल तर 6 धरणं आम्ही केले, 6 धरणं उभे राहिले. प्रचंड मोठा निधी आम्ही त्याच्यासाठी आणला आहे. शहरातल्या सगळ्यात मोठे रस्ते आम्ही तेव्हा करून टाकले. सुंदर शहराकडे जात होते. आम्ही बंधारे, प्रत्येक नदीवर बंधारे निर्माण केले. आज पाण्याची पातळी चौपटपटीनं वाढवली आपण. अनेक गोष्टी आहे. फिनले मिलसाठी आम्ही तेव्हा त्यांना पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्याचे शिंदे साहेब असताना का आम्ही 20 कोटी स्वतः खर्च करायला तयार आहे, पण तरी NTCनं ते चालवलं पाहिजे. NTC 20 कोटी घ्यायला पण तयार नव्हती भाजपची. हे सगळे प्रयत्न केले आपण, असं नाही आहे काहीच केलं आहे. अतिवृष्टीचा सगळ्यात जास्त पैसा माझ्या मतदारसंघात भेटला, सगळ्यात जास्त. लोक अजूनही नाव काढतं की बच्चू कडू असता तर दरवर्षी पैसे द्यायचं मी. बरं, केंद्राकडून अपंगांसाठी तुम्ही जी एवढी मेहनत घेताय, केंद्राकडून कशा पद्धतीचं सहकार्य मिळतं? कारण केंद्र तर सांगताय की मोठ्या दुरून संबंध नाही. फक्त मोदीजींना नाव देऊन दिलं दिव्यांगन बस, ते घरी बसले. त्यांना दुरून संबंध नाही. 200 रुपये महिना देतं फक्त केंद्र सरकार दिव्यांगांना. 200 रुपयात तर भाजीतलं मिठही नाही होत एका महिन्याचं. एवढे सुस्त आहे. मतदान नाही ना त्यांचं. मतदान असतं तर मग दिलं असतं. तो एका जातीत असता का नाही, मग योजना आखल्या असतात ना. मतदान करतात. कमी आहे. गावात किती, पुऱ्या मतदारसंघात किती. आजकालचं राजकारण मताशिवाय काय आहे? मतं पाहिजे ना त्यांना. आणि म्हणून जातीत भांडणं सुरू केले का नाही. बरं, आता ज्या पद्धतीनं तुम्हाला रिस्पॉन्स मिळालेला या आंदोलनामध्ये, तुम्हाला असं वाटतं का की येत्या इलेक्शनमध्ये याचं रिफ्लेक्शन दिसेल? आम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी कधीही विचार केला नाही. पण तरी सुद्धा आता निवडणुका होऊ घातल्या, प्रचंड मेहनत करायची आहे. हमी भावाची लढाई आहे. आमच्या बाकीच्या मागण्या आहे. महिन्यातून 15 दिवस पदयात्रा काढणार आहोत. इथून समोरचं आयुष्य पायी फिरणार आहोत. बरं, प्रचंड ताकद निर्माण करतोय शेतकरी शेतमजुरांसाठी. हे जीवन कष्ट करायसाठी अर्पित आहे. मंत्री केंद्राला लात मारू आम्ही तिकडे पदागिदाले. ना आता अभी तो शुरू हो गया, अभी तो ये तो क्या बोलते पिक्चर अभी बाकी है. ट्रेलर होता, तुम्ही म्हणताय 2 दिवसापूर्वी जो तुम्ही महाराष्ट्राला दाखवला तो ट्रेलर होता. ट्रेलरच आहे तो. पिक्चर किती डेंजर असू शकतं त्यांना समजून घ्या म्हणा सत्तेवाल्यातल्या लोकांनी. पण ते सत्तेवाल्यातले पण तुमच्याच विदर्भातले, तुमच्याच जवळचे. पण तेच ना, पहिले अनुशेषावर बोलत होते, विदर्भावर बोलत होते. आता सगळं आम्ही पाहतो. साधी लाईन आम्हाला भेटत नाही. दिवसाने संध्याकाळी जावं लागतं. सोलर दिलं, सोलरचे पंप पाणीच फेकत नाही. संत्र्याचे झाडं उपळणं सुरू आहे. बगीचे तोडणं सुरू आहे. आधी एक शब्द मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याबद्दल नाही.
पण सोलार पॅनलसाठी तर मला वाटतं सोलारसाठी तर नवीन स्कीम आहे सरकारची, पण की तिथं मागेल किती त्याला आहे? सोलार. तुम्ही एक सांगा, ते आमची इथं विहिरीची खोली गेली 150-200 फुटावर, कसं काय सोलर काम करन? त्याला पाणी किती पाहिजे? 50 फुटावरचं पाणी फेकतं ते. पण अकलीचे घोडे कोणाला नाचवताच आले नाही, त्याला काय करणार आहे? अक्कल तर पाहिजे का नाही अधिकाऱ्यांना? ते अक्कल सगळी गहाण ठेवली आहे. पैसे कमवायची अक्कल आहे सध्या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्याची. जाऊ तिथं खाऊ. बच्चू कडू, तुम्ही अधिकाऱ्यांना शिंगावर घेताय, मंत्र्यांना शिंगावर घेताय आणि तुम्ही तुमची लढाई लढताय. कितपत यश येईल असं वाटतंय तुम्हाला? आलं यश. शब्द शेतकऱ्याला दिला आहे, त्यांना पूर्ण करावं लागेल. मग काय सांगितलं, आमचा विश्वास आहे. विश्वासघात चालला तर आमच्यासारखं वाईट कोणी नाही. सगळे शेतकरी रस्त्यावर येईल, तुफान करेल सगळं. न पाहिलेलं वादळ पाहायला भेटेल शेतकऱ्याचं. गारपीट येतं ना, तशी गारपीटच होणार. चला, आपण मान्य करू की जो शब्द तुम्हाला दिलेला आहे तो, आणि तुम्हाला डेट पण दिली आहे, तारीख दिली आहे, तारीख दिलेली आहे, म्हणजे तारीख पे तारीख नाही आहे, ठोस तारीख आहे, ठोस आकडा आहे. त्यामुळे आता तारीख त्यांनी दिली. नवरदेव नवरी त्या तारखेला किमान जसं आपण लग्नाची तीट ठरवतोय, गायब नाही झाला पाहिजे. म्हणजे बदनाम कोण होणार? नवरीचा बाप म्हणा का नवरदेवाचा म्हणा. त्यांनी दिलेली तारीख जर हुकलत असेल तर साधारण शेतकरी जीव द्यायला तयार असतं, पण लग्न मोडत नाही. तुम्ही ते मोडू नका. तुमची लोकांमध्ये इज्जत ठेवायची असेल, आमच्या तोंडून काही गोड शब्द ऐकायचे असेल. पण तुम्ही कडू आहात ना, तुम्ही गोड कधी बोलणार? माफी नंतर करू ना, गोड राहू ना आपण. आता तुम्हाला शब्द दिला तरी तुम्ही गोड बोलत नाहीत कडू. नाही, पण ते काय झालंय का, लोक फडणवीस साहेबांबद्दल अजूनही विश्वासच ठेवत नाही. त्याच्यानं मग आमचं सगळं फिरून जातं सगळं. पण आता तुम्हाला तारीख दिली, सगळं होईल माफ. सांगितलं, मला असं वाटतं ते करणारच. तुम्ही गोड बोलतच नाही ना. पण नाही, मला असं वाटतं का झाल्यानंतर आपण करू ना, त्यांना डोक्यावर घेऊ. आमच्या खात्यात पैसे तर येऊ द्या. बच्चू कडू, तुम्ही फार मोठा संघर्ष पाहिलेला आहे. मला असं वाटतं जिथे संघर्ष आहे, जिथे पीडित आहे, तिथे बच्चू कडू कायम आवाज म्हणून इतकी वर्ष तुम्ही हा संघर्ष पाहिलेला आहे. इतका संघर्ष झाला, पण ह्या संघर्षाच्या या आलेखामध्ये आधी जी माणसं आपल्या हक्कांसाठी भांडत होती त्यांचं कितपत भलं झालं किंवा कितपत भलं होऊ, म्हणजे जे आदेश आले त्याच्याने झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं की आता ती माणसं आता सुखी आहेत? आता दुसरा विषय, आता दुसरं जे कोणी पीडित असतील त्यांचा विषय. दिव्यांगांच्या 182 शासनाने काढले आम्ही. 5% निधी देशाच्या पातळीवर फक्त महाराष्ट्रात खर्च होतं, इतर राज्यात होत नाही. फक्त महाराष्ट्रच खर्च करत आहे. 600 रुपये महिना होता, 2,500 नेला आम्ही. या गरिबाच्या घरी जे पैसे 600 जात होते ते 2,500पर्यंत नेले. तर विधानसभेत जास्त ताकदीनं बोललो आणि रस्त्यावर पण. महाराष्ट्र सदन पूर्ण ताब्यात घेतलं होतं दिल्लीचं. तिथले गुन्हे अलगच आहे अंगावर. आम्ही कुठं एकदा डोक्यात विषय घेतला ना, आम्ही सोडत नाही. बरं बच्चू कडू, आता नवीन निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. किती विश्वास आहे तुम्हाला की ह्यावेळी तुम्ही तुमच्या भागामध्ये याचं त्याचा काही संबंध नसतं. मशीन असल्यामुळं काय विश्वास ठेवायचा? मशीनच मत मारते तर मतदाराची गरज तरी काय? BJPच्या कार्यालयातून चालवा ना मतदान, तिथंच ठेवत जा मतदानाचं केंद्र. पण आता एवढी लोक तुमच्या मागे जर उभी राहिलेली आहेत तर काहीतरी रिफ्लेक्शन आपल्याला जाणवेल ना. मशीन तर EVM मशीन. आता तर VVPAT पण दिसणार नाही तुम्हाला स्क्रीनवर कुठं मत चाललं तर. घटनेनं दिलेला अधिकार, माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हे तरी पाहता येते का? तुम्ही आता मत कोणालाही मारा आणि तुम्ही विचारा बरं आयोगाला का माझं मत कुठं गेलं, दाखवू शकता आहे? एवढा भामटा आयोग आहे. पण आयोगाकडे तशा कोणी रितसर तक्रारीच केल्या नाही असं आयोगाचं म्हणणं. मी केले ना. मी काय म्हटलं, बॅलेट सोडून द्या, EVM मशीनच ठेवा. पण VVPAT देतं ना आपल्या हाती, ते पांढरी चिठ्ठी ते एवढीशी येतं, ते दिसतं आपल्याला. आंदोलन दुसरीकडे जातं, दिसतं वेगळं. माझं काय म्हणणं आहे का, पहिले काय होतं लेटर आपलं बॅलेट पेपरवर, का बॅलेट पेपरवर आपलं नाव राहायचं. तुम्ही पहा जुनं मतदान, नाव राहायचं, सही राहायचं, बॅलेट क्रमांक राहायचा, म्हणजे हा बॅलेट यांचा आहे,
हे माहीत व्हायचं. आता मतदानच माहीत नाही होत. तुम्ही कोणाला तुम्ही मारलं BJPला, मारलं काँग्रेसला आणि गेलं तिसऱ्याला. आज बॅलेट दाखवू शकताय? वाटतं का बऱ्याच निवडणूक ठिकाणी आयोगाला आपल्याला थोडंसं? बऱ्याचदा मला वाटतं आता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आपल्या रिसेट. आणि तेच तर गफलत आहे. तुम्ही जे पाहिलं ना स्क्रीनवर जे आलं सेकंदात, पण इकडे सेकंदात दिसायचं तुम्ही मारलेलं मत आणि जे मधातल्या याच्यातून पडायचं ते कमळाले. तर व्यवस्थित प्लॅनिंग आहे. का सोडत नाही? मग आमचं काय म्हणणं आहे, ठीक आहे बॅलेट नका, EVM मशीन ठेवा, व्हीपॅट आमच्या हाती येईल, त्याच्यावर बॅलेट तो व्हीपॅट क्रमांक असेल, आमचं नाव असेल, आमची सही असेल, मतपेटीत टाकू ना माग बाजूनच. हाय मर्दांगी असेल तर करायला काय हरकत आहे? पण त्याच्यात त्यांची ठाकूरकीच नाही. त्यांना माहीत आहे चोरी आहे म्हणून, त्यांना दुरुस्तच करायचं नाही आहे. बरं, तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. खरं तर तुमचा संघर्ष हा गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि जसं तुम्ही आता म्हटलात की तो अविरत तुम्ही चालू ठेवणार आहेत. काही झालं तरी तुम्ही सत्ता कोणाची असो तुम्ही सोबत जाणार नाही आणि तुम्ही हा संघर्ष अगदी शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, मरते दम तक और मरने के बाद भी. अगदी नाना पाटेकर यांच्या पिक्चरला शोभेल असा हा डायलॉग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर नाना पाटेकर यांच्या पिक्चरने का होईना पण प्रवृत्त होऊन तुम्ही अशा पद्धतीची एक संघटना चालू केली ज्याच्यानं काही प्रमाणात का होईना पण अनेक अपंग असो किंवा शेतकरी असो यांना एक रिलीफ तुमच्या पद्धतीनं तुम्ही दिलेला आहे आणि असाच तुमचा संघर्ष चालू राहावा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. तुम्ही आज जय महाराष्ट्रामध्ये आलात आणि आम्हाला वेळ दिलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि प्रहारच्या मागचं रहस्य देखील आज या निमित्तानं जगासमोर आणलं. त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आपले धन्यवाद. आभारी आहो. खूप चांगले प्रश्न विचारले. धन्यवाद. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.